सर्वांना शुभ संध्याकाळ। आणि आज आहे बुधवार आहे आणि आता मी सुरुवात केलेली आज संध्याकाळच्या रुटीनच्या ब्लॉगिंगची। तर आत्ता वाजलेले आहेत 5:30 आणि आता मी ठेवणार आहे चहा। तर चला या तुम्ही पण चहा प्यायला आणि चला आता जाऊया आपण किचनमध्ये। तर लाईट लावते अगोदर आणि मग सुरुवात करते। लाईट लावलेली आहे आणि आता चला ही भांडी जी आहेत सकाळची भांडी आहेत ती, तर आता ती मी भांडी लावून घेते। भांडी लावते आणि मग चहा ठेवते। तर इथं मी दुपारी घासलेली जी भांडी होती ती लावून घेतली आणि नंतर चहा पण ठेवलेला आहे। भांडी अर्धीच लावली आणि चहा ठेवला आणि चहा होईपर्यंत मी नंतर भांडी लावून घेतलेली आहेत। तर बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ। भांडी पण लावते आणि चहा पण ठेवते। या चहा प्यायला चहा ठेवते दूध ही ओली भांडी आहे। तर मी आत्ताच बसली ना, मग मी साईडला ठेवते। चहा ठेवल्यावर नंतर मग लावून घेते चहा पण ठेवते। आणि इथं मी चहा ठेवत आहे। तर चहात सगळ्यात अगोदर माझ्यासाठी काळा आणि गुळाचा चहा मी करते आणि नंतर साखरेचा चहा ठेवते, जो की अक्षयचे पप्पा आणि विकास घेतो। अक्षय आणि ऐश्वर्या चहा घेत नाही। गुळाचा ठेवणार आणि नंतर मग मी साखरेचा चहा ठेवणार। चहा पण ठेवलेला आहे आणि आता मी भांडी लावून घेते राहिलेली आणि ओली भांडी आहे ती नंतर याच्यातच ठेवते पाणी निथळायला, कारण ती थोडी उशिरा घासली होती तर त्याच्यामुळे ती ओली आहे। आणि चहा झाल्यावर चहा प्यायला या। इथं हा काळा चहा माझ्यासाठी तयार झालेला आहे। आता मी तो काळा चहा घेते आणि नंतर साखरेचा चहा ठेवते आणि या चहा प्यायला तुम्ही। आणि आता इथं माझा काळा चहा म्हणजे गुळाचा चहा तयार आहे, तो मी घेत आहे आणि नंतर लगेच मी साखरेचा चहा पण ठेवलेला आहे। तर साखरेचा चहा जसं मी म्हटलं विकास आणि त्याचे पप्पा घेतात आणि अक्षय आणि ऐश्वर्या कॉफी घेतात किंवा हॉट चॉकलेट वगैरे संध्याकाळी घेतात। तर मी साखरेचा चहा करताना आलं वगैरे घालते, थोडंसं मला आल्याचा चहा आवडतो। आणि पाणी गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यात चहा पावडर टाकायची, म्हणजे चहाला रंग आणि चव पण छान येते। तर मी चहा करून घेतला। इथं आता पाणी सांडले फ्रीजमधलं, ते मी पुसून घेते आणि आता ऐश्वर्या आणि अक्षय वरतून येत आहेत बघा। आता बर बघा, आता ऐश्वर्या कॉफी पितीये, अक्षय चहा पितोय। अच्छा, अक्षयची पण कॉफी वरती घेईन थोडी दिवसांनी। साखरेवाला मेंबर अजून काही आला नाही घरात आणि सुरू झाले। आम्ही आता चहा पितो, या चहा प्यायला। खारी टोस्ट घ्यायचंय का कोणाला? हा चांगली घे ना, घे ना। काय झालं का? कॉफी आवडत नाही आणि इतकी स्ट्रॉंग होती। साखर टाकत नाही ते, पण किती साखर टाकली तर ती काही गोडच होईल। साखर असं थोडी गोडच, मला ते एक तर कॉफी आवडत नाही।
कॉफी 2-3 पुडी ते 2-2.5 पुड्या मी टाकले ते फोडून. आणि इथं आम्ही चहा कॉफी घेतल्यानंतर छान मस्त गप्पा मारत अशा आम्ही चहा आणि कॉफी घेतली आणि नंतर आम्ही बाहेर गेलेलो आहे. तर कुठे गेलेलो आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतच आहे. नंतर विकास आणि त्याचे पप्पा आले आणि नंतर मग आम्ही बाहेर गेलो. तर इथं विजय सेल्स म्हणून शॉप दिसत आहे. तर तिकडे आम्ही गेलेलो आहे. काय घेणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि इथं पुढं अक्षय, विकास, ऐश्वर्या आणि त्याचे पप्पा चाललेले आहेत. आणि विजय सेल्सच्या बाहेरच आम्ही चाललेलो होतो. तोपर्यंतच हे जे क्रेडिट कार्डवाले आहेत ते भेटले, कारण त्यांना कोणी ना कोणी बकरा पाहिजेच असतो. ते बघतच असतात कोण येते कोण नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी क्रेडिट कार्डसाठी अडवलं. तर त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू होतं. ऐश्वर्या आणि विकासची थोडीशी मस्ती पण चालू होती आणि मी व्हिडिओ काढत होती. तर विकासचे पप्पा म्हणत होते की पत्रकारासारखी दिसतीये ती, शूटिंग करत आहे. तर ऐश्वर्या त्यांना म्हणत होती त्या ब्लॉगर आहेत, पत्रकार नाहीत. तर असंच आमचं चाललं आणि नंतर आम्ही गेलो आतमध्ये. आता आम्ही आलेलो आहे विजय सेल्समध्ये. आज घेणार आहे मोबाईल, बघू आता कुठला घेतोय ते. आणि आम्ही आत आलेलो आहे विजय सेल्समध्ये. तर विजय सेल्स हे बऱ्याच म्हणजे माहीतच असेल प्रत्येकाला की ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं एक शॉप आहे. तिथं सगळे इलेक्ट्रॉनिक गोष्टी भेटतात. फ्रीज, TV, मशीन, डिशवॉशर, आणखीन हँड ब्लेंडर, मिक्सर आणि मोबाईल पण तिथे भेटतात. तर इथं छान ऑफर होती मोबाईलवर, म्हणून आम्ही विजय सेल्समध्ये आलेलो आहे. खरं तर याला 26 जानेवारीला ऑफर लागणार होती, पण माझा छोटा मुलगा आहे तो बिलकुलच ऐकत नाही, त्याला घ्यायचाच होता हा मोबाईल. त्याच्यासाठी आम्ही मग 26 जानेवारीची वाट न बघता आजच आलेलो आहे. आणि याच्यातलाच एक मोबाईल आम्ही चॉईस केलेला आहे. तर आम्ही घेतलेला आहे iPhone 15. आणि मोबाईलची किंमत वय ऐकून S24चं काय? S24 80,000 रुपये, 10,000 डिस्काउंट करून प्लस 10,000 रुपये हे करून 61 पर्यंत आहे तुम्हाला. 61 पर्यंत ऑफर चालू आहे. मी तुम्हाला iPhone 15 पेक्षा पण हा पण सांगतो. iPhone 15 पेक्षा चांगला सेम प्राइस आहे. कितीला बसतोय हा? 60,000. 61,000. मग किंवा हा चांगला असेल, पण त्यांच्या डोक्यात ते बसले काय आयफोन बसले ते डोक्यात. चांगला फोन आहे, ह्याची पण क्लिअरिटी वगैरे. आणि ह्याचं कसं आपल्याला अँड्रॉइड सारखंच फंक्शन वगैरे चालवता येते तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे. हे होणार ह्याच्यात काय चालू नाही म्हणणार, असं काय होतंय झालं का. तर या आहेत आयफोनच्या ॲक्सेसरीज, म्हणजे जसं की स्क्रीन गार्ड, ॲडॉप्टर, USB, कवर. तर त्याचे पण प्राइजेस खूप साऱ्या आहेत. आणि फायनली आम्ही घेतलेला आहे iPhone 15 आणि त्याची प्राईज होती 61,000 आणि ऑफर प्राईजमध्ये आम्हाला भेटलेला आहे तो 57मध्ये. आणि त्याच्यावरही आम्ही 18% GST लावून प्राईज करून घेतली आणि त्याची आणखीन प्राईज कमी झाली. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा. आणि हा बघा तो iPhone आहे. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.